मदत मास खिदमत मास या जमिनीबद्दलच्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसजींचं आमचं सरकार आल्यावर माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, आमचे या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत साहेब, अमर राजूरकरजी, अजित गोपछाडेजी आणि सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळात आणि अनेक वेळा बैठक घेऊन निजामकालीन मदत मास खिदमत मास या जमिनीबद्दलचा प्रश्न सुटला पाहिजे, या जमिनी फ्री होल्ड झाल्या पाहिजे याकरता मागणी होती. मी महसूल मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यातील ज्या या निजामकालीन जमिनी आहेत यांना फ्री होल्ड करण्याचा प्रश्न माझ्यासमोर आला. यापूर्वी माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी यामध्ये खूप त्या ठिकाणी समोर गेलं होतं. पण आता मी विधिमंडळामध्ये कायदा करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या कायद्याला विधिमंडळात मान्यता देण्याकरता सभागृहात हा कायदा आणला आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की संपूर्ण मराठवाड्याचा हा प्रश्न होता. मराठवाड्याच्या संपूर्ण जिल्ह्याचा आणि विदर्भातील राजुरा या तहसीलचा प्रश्न होता. या सर्व जमिनी आता आम्ही फ्री होल्ड केलेल्या आहे. हा कायदा केवळ नांदेडकरता नाही आहे, हा कायदा मराठवाड्यातील संपूर्ण निजामकालीन जमिनीकरता आहे. आणि म्हणून आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी जी मागणी केली होती, राज्याचा महसूल मंत्री म्हणून मला ही मागणी पूर्ण करता आली आणि या जमिनी आता फ्री होल्ड झालेल्या आहेत. आणि एक मोठा प्रश्न या निजामकालीन जमिनीचा त्या ठिकाणी विनाशुल्क एकही पैसा न घेता आम्ही या ठिकाणी सोडवलेला आहे. नांदेड शहरातल्या अनेक वस्त्या या ठिकाणी आहेत, कपिलनगर आहे, अनेक वस्त्या आहेत. त्या वस्त्याचे नाव आता मी डिटेल करणार नाही, पण जवळपास 11 या ज्या वस्त्या आहेत, एक साधारण 9 वस्त्या आहेत, 8-9 वस्त्या आहेत. तर या सर्व वस्त्या आता फ्री होल्ड झालेल्या आहेत. त्यांचे पट्टेवाटप आम्ही करणार आहे. मी स्वतः नांदेडमध्ये येऊन या सर्व लोकांना फ्री होल्डचे प्रमाणपत्र आम्ही देणार आहोत. यासाठी पाठपुरावा नेमका यासाठी पाठपुरावा कोण केला? मला सांगा, हा प्रश्न मराठवाड्याच्या संपूर्ण निजामकालीन जमिनीचा आहे. हा एक वेगळा काही नांदेडचा राहू शकत नाही, हा काही राजुराचा राहू शकत नाही. मग राजुराचे आमदार सर्वच आमदार आहेत. मराठवाड्याच्या सर्वच आमदारांनी त्या ठिकाणी आपल्या आपल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. पण खरा प्रयत्न त्या ठिकाणी सुरुवात केला माननीय अशोकराव चव्हाणजींनी. खरा प्रयत्न सुरू केला पहिल्या बैठकीमध्ये राधाकृष्ण विखे पाटीलजीकडे माननीय अशोकराव होते, माननीय आपले सर्व जिल्ह्याचे नेते होते, तेव्हा ते सुरू झाले.